सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये वादावादी, कटकटी, लोभ, आयुष्यामधलं दुःख यापासून आपल्याला सुटका हवी असेल ना, तर समर्थांनी असे मार्ग सांगितलेले आहेत की त्या मार्गातून आपण गेलो ना की सर्वपासून आपल्याला सुटका मिळेल. म्हणजे माझो तुझा हा भेद आहे ना, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आहे ना, तोपर्यंत माणूस कधी मुक्त होऊ शकत नाही. आम्ही सर्व एक आहोत हा विचारच खरा मोक्षप्राप्ती आहे ना. आपले कर्म हाच खरा मोक्षप्राप्ती आहे. पण मनुष्याला हे का समजत नाही बरं? मनुष्य दर वेळेला वेगवेगळे आता माध्यमं आहेत, वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळ्या भगवंताची भक्ती आहे. त्याच्या बघा कर्मानुसार तो वेगवेगळ्या भगवंताची भक्ती करतो. पण भक्तीमध्ये एवढा रंगून जातो ना की त्याला अंतरंग दिसत नाही, त्याला फक्त बाह्यरंग दिसतो. म्हणजे कधी कधी तो भक्तीमध्ये एवढा गुंतून जातो की तो माणसामध्ये राहत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो भक्तीमध्ये राहून सुद्धा कर्माने व्यवस्थित राहतो ना, सर्वांच्या आवडीचा होतो ना, तोच खरा मनुष्य आहे ना. नाहीतर एखादं मूळ आपल्या घराजवळ आलं की जर आपल्याला त्रास होत असेल ना, तर आपली भक्ती काय कामाची बरं? आपण दुसऱ्याला शिकवायचं आणि आपल्याच मनामध्ये अहंकारपणा, आपल्याच मनामध्ये लोभ, तर काही फायदा आहे का त्याचा? अजिबात नाही ना. म्हणून कधी एक गोष्ट आपण लक्षात घ्या, दुसऱ्याने जरी कधी आपल्याला डिवचायचा प्रयत्न केला, आपल्या शत्रूने जरी आपल्याला हरवण्याचा प्रयत्न केला ना, तर आपण त्याच्यासारखं वागायचं असं अजिबात नाही. त्याच्याशी सूड घेण्याची गरज नाही. फक्त वाट पाहत राहा. भगवद्गीतेमध्ये सुंदर सांगितलेलं आहे ना, ज्यांनी तुम्हाला दुखावलेलं आहे ना, ते योग्य वेळी भोवऱ्यामध्ये सापडतील. तुम्ही भाग्यवान असाल तर त्यांचे पतन तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. म्हणजे श्रीकृष्ण आहेत ना, धर्माच्या बाजूनं आपल्याला जीवन जगायला सांगतात. आणि जर आपल्या हातून झालं नाही ना, तर ही नियती तिला हवं तसंच करून घेते. म्हणून आयुष्यातील अर्धी दुःख आहेत ना, अशा लोकांशी अपेक्षा ठेवल्याने निर्माण होतात, ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करायला नको होत्या. पण आपल्याला हे कळतं का बरं? कधी कधी मनुष्य आहे ना, एवढ्या अपेक्षा करतो की तो स्वतःचं दुःखी होऊन बसतो. आणि मनुष्य आहे ना, तो विनाकारण असलेल्या लोकांशी अपेक्षा धरतो, म्हणून तो दुःखी होतो. म्हणजे आपण अनेकदा आपल्या आनंदाची चावी आहे ना, दुसऱ्यांच्या हातामध्ये देऊन टाकतो. कोणी आपल्याला समजून घ्यावं, आपली कदर करावी, आपल्या मनासारखं वागावं अशी अपेक्षा ठेवतो ना. पण जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा मनसुद्धा दुःखी होतं ना. सत्य हे आहे ना की प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार वागतो. आपण ज्याप्रमाणे प्रेम करतो, आदर करतो, दुसऱ्याला साथ देतो, त्याच प्रमाणामध्ये ते आपल्याला मिळतंच असं नाही. म्हणून अपेक्षा जितक्या कमी ना, तितकी आपल्या जीवनामध्ये मन शांती जास्त. तुम्ही नाती जपा, प्रेम करा, दुसऱ्याला मदत करा, पण बदल्यामध्ये काही मिळेल याची अपेक्षा ठेवू नका. कारण अपेक्षा तुटल्या ना की दुःख जन्माला येतो, पण स्वीकार आला की मन मुक्त होतं. अपेक्षांपेक्षा आहे ना, विश्वास ठेवा आणि लोकांपेक्षा स्वतःच्या कर्मावर भर द्या. बघा, तुमचं जीवन किती सुंदर होऊन जातं. तुमच्या मनामध्ये तुम्ही असं कधी विचार केला आहे का, जेवढा दुसऱ्यांचा आपल्याला त्रास होत नाही ना, तेवढ्या आपल्या घरामध्ये भांडणं झाल्यावर होतं. म्हणजे घर म्हणजे काय असतं? 4 भिंती, 1 छप्पर म्हणजे घर आहे का बरं? मुळीच नाही. घर म्हणजे अशी जागा आहे ना, जिथे आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही न मिळणारी शांती आणि प्रेम मिळायला हवं ना.
पण दुर्दैवानं आज चित्र बदललेलं दिसतंय. आज अनेक घरांमध्ये प्रेमापेक्षा जास्त भांडणच दिसतात आणि संवादापेक्षा जास्त वादच ऐकू येतात. कधी पैशावरून, कधी कामावरून, तर कधी साध्या अहंकारामुळं आपल्याच माणसामध्ये भिंती उभ्या राहतात. माणूस बाहेरच्या जगाशी लढू शकतो, पण जेव्हा त्याला घरातच लढावं लागतं ना, तेव्हा तो आतून पूर्णपणे खचून जातो. पण हे आपल्या बाबतीत घडतं का बरं? अजिबात घडत नाही. जिथे समर्थ विचार असतात ना, त्या घरातील प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये समर्थ विचार असतात. सर्व एकच भगवंताची जर भक्ती करत असतील ना, तर त्यांचे विचारसुद्धा एक असतात. म्हणून आमच्या नशिबाला दत्तगुरू लाभलेत ना, हे आमचे नशीबच आहेत. या दत्तगुरूंमुळं आहे ना, आज जो आम्ही होत्याचं नव्हतो झालो, नव्हत्याचं होतो झालो, म्हणजे आमचं जीवन आहे ना पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. तुमच्या जीवनातही तोच प्रकार घडेल. तुमचं जीवनसुद्धा सोन्याहून पिवळं होईल ना. फक्त विश्वास ठेवा दत्तगुरूंवर आणि पुढे चाला. एक ना एक दिवस आहे ना, दत्तगुरूंची कृपा आपल्यावर सुद्धा होईल. बघा, आपण पाहत होतो जेव्हा माणूस स्वतःच्या घराशीच भांडावं लागतं ना, तेव्हा त्याला खूप दुःख होतं. तेव्हा तो आतून पूर्णपणे खचून जातो. तुमच्याही घरामध्ये अशी छोटी मोठी भांडणं होतात का बरं? तुम्हालाही वाटतं का की आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा तेच जुनं हसणं, खेळणं आणि प्रेम परत यावं? पण आजच्या या निरूपणामध्ये आहे ना, आपण तेच पाहणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, ही भांडणं आपल्याला कायमची संपवायची आहे. आणि जर तुमच्या जीवनामध्ये राहिलेली असतील ना, तर ह्या निरूपणामध्ये पूर्णपणे संपून जातील. फक्त पती पत्नीनेही निरूपण ऐकावं. पहिली गोष्ट म्हणजे शांत राहण्याची ताकद ओळखा. जेव्हा घरामध्ये एखादी व्यक्ती रागामध्ये असते ना, किंवा तुमच्यावर ओरडते, तेव्हा परिस्थिती एका पेटलेल्या आगीसारखी असते. अशा वेळी जर तुम्ही प्रत्युत्तर दिलं ना, किंवा मोठ्या आवाजामध्ये बोललात, तर ती आग शांत होण्याऐवजी अधिकच भडकेल ना. म्हणतात ना की एका हाताने टाळी वाजत नाही. भांडण वाढण्याऐवजी दोन टोकाची टोके लागतात. जर समोरचा माणूस चिडला असेल ना, आणि तुम्ही त्याच वेळी शांत राहण्याचा संयम दाखवला, तर समोरच्याचा राग आपोआप हळूहळू कमी होऊ लागतो. शांत राहणं म्हणजे शरणागती पत्करणं आहे का बरं? अजिबात नाही. तर ती एक मानसिक शक्ती आहे ना, तुमची शांतता समोरच्याला विचार करायला भाग पाडते. जेव्हा आपण शांत असतो ना, तेव्हा आपल्याला परिस्थितीचं नीट आकलन होतं आणि आपण चुकीचे शब्द वापरण्यापासून वाचतो ना. रागाच्या भरामध्ये घेतलेले निर्णय आहेत ना, बोललेले शब्द फक्त नातेच तोडतात ना. त्यामुळं वादाच्या क्षणी फक्त 10 मिनटं शांत राहून बघा. तुमची ही शांतता आहे ना, अर्ध्याहून अधिक भांडणं तिथेच संपवण्याची ताकद ठेवते. नाती टिकवण्यासाठीच असतात ना. मौन हे शस्त्रापेक्षा जास्त प्रभावी ठरतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण मौन पाळायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे मौन पाळायचं कधी असतं बरं? ही मौन पाळायची शक्ती आहे ना, आपल्यामध्ये कुठून येत असते बरं? जेव्हा आपण सकाळी सकाळी उपासना करतो ना, त्या उपासनेमधूनच आपल्याला मौनाची शक्ती मिळते आणि आपलं मन नियंत्रित होतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे ऐकून घ्यायला शिका. आपल्याला 2 कान आणि 1 तोंड आहे ना, याचाच अर्थ आपण बोलण्यापेक्षा दुप्पट ऐकलं पाहिजे. पण दुर्दैवानं घरामध्ये जेव्हा वाद होतो ना, तेव्हा आपण समोरच्याचं म्हणणं समजून घेण्यासाठी नाही, तर त्याला उत्तर देण्यासाठी ऐकतो. समोरची व्यक्ती काय बोलते ना, हे पूर्ण होण्याआधी आपण मध्येच बोलतो, ज्यामुळं संवाद न होता फक्त गोंधळच वाढतो ना. खरं तर समोरची व्यक्ती जेव्हा चिडलेली असते ना, तेव्हा तिला फक्त कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घेणारं हवं असतं.
जेव्हा तुम्ही शांतपणे न रागवता त्यांचं म्हणणं ऐकता ना, तेव्हा समोरच्याचा अर्धा राग तिथेच मावळतो. त्यांना असं वाटतं की घरात कोणीतरी त्यांना समजून घेणारं आहे, त्यांच्या भावनांची किंमत करणारं आहे. ऐकणं ही एक कलाच आहे ना. यामुळं समोरच्याच्या मनातील साचलेला राग आहे ना, तो बाहेर पडतो आणि त्यांना हलकं वाटतं ना. म्हणून बऱ्याचदा भांडणाचं मूळ आहे ना, हे छोट्याशा गैरसमजामध्ये असतं, जो फक्त शांतपणे ऐकून घेतल्यामुळं दूर होऊ शकतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू वाद घालवण्याच्या ऐवजी आहे ना, राग येण्याच्या ऐवजी मनाचे श्लोक वाच. तुझा राग कुठे पळून जाईल ना, तुला कळणार सुद्धा नाही. म्हणून बघा, पुढच्या वेळी आहे ना, तो वाद झाला ना, तर मध्येच बोलण्याऐवजी समोरच्याला त्याचं पूर्ण बोलू द्या. तुमचं हे ऐकणं घरातील मोठ्या वादांना क्षणात संपू शकतं ना. पण हे आपल्याला कधी कळतं बरं? जेव्हा सर्व राग निघून जातं तेव्हा कळतं. म्हणून राग येण्या अगोदरचा विचार करा, बोलण्यावर ताबा ठेवा. माणसाच्या जिभेला हाड नसतं असं म्हणतात ना, पण ती हाडं मोडण्याची ताकद असते. रागाच्या भरामध्ये आपण सारासार विचार करण्याची बुद्धी हरवून बसतो आणि समोरच्याला असे टोमणे मारतो ना, की शिवीगाळ करतो, ज्यामुळे नात्यात कायमची दरी निर्माण होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, शरीराची जखम काळानुसार भरून येते ना, पण शब्दांनी दिलेली जखम आयुष्यभर काळजामध्ये सळत राहते. बोलण्यावर ताबा नसला ना, की आपण समोरच्याचा अपमान करतो, त्याच्या कमकुवतपणावर बोट ठेवतो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. एकदा तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही. असं म्हणतात ना, जेव्हा आपण बाण सोडतो ना, तर तो कुठे जाईल तो परत येऊ शकत नाही. तसे हे शब्द आहेत ना, जणू काही ते काट्यासारखे असतात. म्हणून कितीही राग आला ना, तरी स्वतःच्या जिभेवर लगाम ठेवा. कडू बोलण्यापेक्षा थोडा वेळ गप्प राहिलेलं कधीही चांगलं. म्हणून तुमची शब्दांची मर्यादा आहे ना, तुमच्या संस्कारांची आणि समजूतदाराची ओळख असते. म्हणूनच संयम बाळगून बोलतात ना, तर घरातील भांडणाचं रूपांतर प्रेमामध्ये होऊ शकतो. आपल्या घरामध्ये कधीही कटकट होणार नाही. म्हणूनच संसार गोडी गुलाबीने चालू लागेल. पती पत्नीमध्ये वाद होणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे जुन्या गोष्टी उकरून काढू नका. बऱ्याचदा घरांमध्ये होतं काय, भांडणं सुरू होतं ना एका साध्या विषयावरून, पण बोलता बोलता त्यात जुन्या आठवणींची आणि चुकांची भर पडत जाते. आपण काय करतो, आज आपण भाजीला मीठ जास्त झालंय यावरून भांडण सुरू होतं आणि मग 10 वर्षापूर्वी तुझ्या लग्नामध्ये तुमच्या लोकांनी काय केलं होतं इथपर्यंत विषय जातो. यालाच म्हणतात ना, की जुन्या गोष्टी उकरून काढणं. ही सवय आहे ना, नात्यासाठी अतिशय घातक आहे. जुन्या जखमा पुन्हा पुन्हा खरबडल्यामुळं त्या कधीही भरून येत नाही. ज्या गोष्टी आपण आधीच सोडवून मोकळे झालो ना, त्या पुन्हा वादात आणल्यामुळं समोरच्याला असं वाटतं ना, की आपण त्याला कधीही माफ केलेलं नाही. यामुळं मनात एकमेकांबद्दल आदर कमी होतो आणि कडवटपणाच वाढतो ना. माणूस आहे म्हटल्यावर चुका होणारच. माणूस हा चुकीचा पुतळा आहे ना, पण त्या चुकांना पाढा हा आयुष्यभर वाचत राहणे हे चुकीचंच आहे ना. जर तुम्हाला घरातील भांडणं कायमची थांबवायची असतील तर वर्तमान काळात जगायला शिका. आज जो प्रश्न समोर आहे ना, फक्त त्यावर बोला आणि तो तिथेच मिटवा. भूतकाळातल्या चुकांचं ओझं सोबत घेऊन चाललात तर भविष्यातील सुखाचा प्रवास तुमचा आहे ना, तो कधीच आनंदी होणार नाही, कधीच सुखकारक होणार नाही. त्यामुळं प्रत्येक पती पत्नीला सांगणं आहे, गेले ते दिवस आणि गेल्या त्या गोष्टी असं म्हणून त्या विसरून जाणं आहे ना, हेच सर्वांच्या हिताचं आहे, हेच सर्वांच्या सुखाचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे मीपणा सोडा.
घरातील भांडणांचं सर्वात मोठं कारण आहे ना, तो माणसाचा मीपणा आहे, म्हणजे माणसाचा अहंकार आहे. जेव्हा आपण संवादापेक्षा स्वतःच्या मताला जास्त महत्त्व देतो ना, तेव्हा वादाला सुरुवात होते. मीच बरोबर आहे, माझंच ऐकलं पाहिजे, किंवा मी समोरच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ही वृत्ती नात्यामध्ये विष काढवण्याचं काम करते. हा मीपणा आहे ना, माणसाचे डोळे इतके आंधळे करतो ना, की समोरच्याची बाजू कितीही योग्य असली तरी ती आपल्याला दिसत नाही. लक्षात ठेवा, घर हे प्रेमावर चालतं ना, सत्तेवर नाही. एखादा वाद विकोपाला जात असेल ना, तर तिथे स्वतःचा विजय मिळवण्यापेक्षा नातं कसं टेकेल ना, यावर आपण भर दिला पाहिजे. कारण दुसरी माणसं आहेत ना, ती आपलं नातं टिकवतील का बरं? ते मोडण्याचाच प्रयत्न करतील, ते आपल्याला भरवाभरव करतील, पण ते ऐकून चालेल का बरं? कारण आपलं आयुष्यभरासाठी नातं असतं ना. कधीकधी नातं वाचवण्यासाठी आपली चूक नसतानासुद्धा आहे ना, आपण सॉरी म्हटलं पाहिजे. आपण लहान होतो का बरं? अजिबात नाही ना. उलट आपली उंची वाढते. झुकतो तोच ज्याच्यामध्ये नात्याची ओढ असते. बघा, दुसऱ्याला क्षमा करणं आहे ना, ते भगवंताचं काम आहे. ते आपण सुद्धा करतो ना, मग त्याच्यासाठी आपण भगवंत होऊन राहतो. अहंकार ही अशी एक गोष्ट आहे ना, जी क्षणिक समाधान देते, पण आयुष्यभरासाठी माणसं तोडते ना. घरातील शांतता महत्त्वाची असेल ना, तर मीच्या जागी आपण हा शब्द आणायला शिका. जिथे अहंकार संपतो ना, तिथेच खऱ्या अर्थानं सुखी संसाराला सुरुवात होते. म्हणून नातं टिकवण्यासाठी आपल्या अहंकाराचा बळी देणं हा सर्वात मोठा समजूतदारपणा आहे. म्हणून आपण जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहिलात ना, तर आपल्या घरामध्ये भांडणंसुद्धा होणार नाही. पती पत्नीला सांगणं आहे की एकमेकाच्या कामाची कदर करायला शिका. घरात भांडणं तेव्हा सुरू होतं ना, जेव्हा माणसाला असं वाटू लागतं की आपण इतकं करूनही कोणाला त्याची किंमत नाही. घरासाठी जाऊन कष्ट करणारा पुरुष असो किंवा स्त्री असो, किंवा सकाळपासून रात्रीपर्यंत घराला घरपण देणारी गृहिणी असो, प्रत्येकाला कौतुकाची भूक असतेच ना. अनेकदा आपण बाहेरच्या माणसांचे आभार मानतो, पण घरासाठी झटणाऱ्या आपल्याच माणसांच्या कष्टांकडे दुर्लक्ष करतो ना. यामुळं मनामध्ये असंतोष निर्माण होतो आणि छोट्या कारणावरून सुद्धा मोठा स्फोट होतो. कदर म्हणजे काही खूप मोठं करणं आहे का बरं? अजिबात नाही. घरातल्या गृहिणीनं जेवण छान केलं असेल तर आज जेवण खूप मस्त झालं असं म्हणणं, किंवा पुरुषानं घरासाठी काहीतरी आणलं असेल तर तुम्ही खूप कष्ट करता असं सुद्धा स्त्रीनं म्हटलं पाहिजे. हे पुरेसंच असतं ना, तेव्हा त्याला उमेद मिळते, त्याला स्वतःची ओळख निर्माण होते. त्याला वाटतं की आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी आहे. जेव्हा आपण एकमेकांच्या कामाला महत्त्व देतो ना, तेव्हा कष्टाचा थकवा निघून जातो आणि मन आनंदी होतं. दिवसभरातून एकदा तरी एकमेकांचे आभार मानायला शिका. एकमेकांच्या कामामध्ये चुका काढण्याऐवजी, त्या चुका शोधण्याऐवजी ते काय चांगलं करताय याकडे लक्ष द्या. जेव्हा घरातल्या प्रत्येकाला वाटेल ना की माझ्या कष्टाचं इथे चीज होते, तेव्हा तक्रारी कमी होतील आणि प्रेमाचं वातावरण निर्माण होईल. जिथे कदर असते ना, तिथेच भांडणं टिकूच शकत नाही. शेवटी तुमची 2 गोड शब्द आहेत ना, त्या घराला स्वर्गापेक्षा सुंदर बनवू शकतात. म्हणून आपण दोघांनी आहे ना, एकत्र वेळ घालवायला हवा. कुटुंबाने एकत्र वेळ घालवायला हवा. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण एकाच छताखाली तर राहतो ना, पण एकमेकांपासून खूप लांब गेलो आहोत. याला सर्वात मोठं कारण म्हणजे मोबाईल आहे, नेटवर्क सिस्टम आहे. प्रत्येकजण आपापल्या फोनमध्ये इतका व्यस्त असतो ना की शेजारी बसलेल्या माणसाशी बोलायला आपल्याला वेळ नसतो.
घरात भांडणं होण्याचं एक मुख्य कारण हेच आहे ना की आपल्यातला संवाद कमी झाला आहे. आणि संवाद कमी झाला ना की गैरसमज वाढायला लागतात. घरातली शांतता टिकवायची असेल तर कुटुंबासोबतच आहे ना दर्जेदार वेळ घालवणं हे खूप गरजेचं आहे ना. दिवसातून किमान अर्धा ते 1 तास असा असावा जेव्हा सर्वांचे मोबाईल बाजूला असतील. शक्यतो रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र बसून करावं. त्यावेळी एकमेकांच्या कामाबद्दल विचारा, जुन्या आठवणी सांगा किंवा साध्या गप्पा मारा. जेव्हा आपण एकत्र हसतो ना, एकत्र खेळतो, तेव्हा मनातले साचलेले रागाचे ढग आहेत ना ते आपोआप विरडून जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्याला पैशांपेक्षा वेळेची जास्त गरज असते ना. तुम्ही तुमच्या कुटुंबाला जितका जास्त वेळ द्याल ना तितकं त्यांच्यामधलं प्रेम आणि विश्वास वाढेल. जिथे प्रेमाचा ओळावा असतो ना तिथे भांडणाला जागाच उरत नाही. पण कधी माणसं काही म्हणतात, ज्यांच्यामध्ये भरपूर प्रेम असतं ना त्यांच्यामध्ये भरपूर भांडणं होतात. हे अजिबात बरोबर नाही, हे चूक आहे. उलट सर्वात जास्त प्रेम असणारी व्यक्ती आहे ना तो दुसऱ्याला जपण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आजपासून आहे ना प्रत्येकानं ठरवा, आपल्याकडून कळत नकळत आपल्याकडून काही चूक झाली असेल किंवा दुसऱ्याकडून चूक झाली असेल त्याची आपल्याला क्षमा मागायला हवी. क्षमा हा सर्वात मोठा निर्मळता निर्माण करत असतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना गोडवा निर्माण करायचा असेल, श्रेष्ठत्व निर्माण करायचं असेल तर आपण दुसऱ्याला माफ करायला हवं. आपण दुसऱ्याशी स्वारी मागायला हवी. त्यामुळं आजपासून ठरवा, कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून आपल्या माणसांशी मनापासून बोला. हे छोटे छोटे आनंदाचे क्षण आहेत ना तुमच्या घराला खऱ्या अर्थानं घरपण मिळवून देतील. म्हणजे एक गोष्ट तुमच्या महत्त्वाची आहे जी तुमच्या घराला पुन्हा एकदा आनंदाने भरून टाकू शकतात ना. लक्षात ठेवा, घर हे फक्त भिंतींनी बनत नाही तर तिथे राहणाऱ्या माणसांच्या प्रेमानं आणि समजूतदारपणानं बनतं ना. भांडणं तर जगातल्या प्रत्येक घरामध्ये होतं, पण जो त्या भांडणाला प्रेमाने जिंकतो ना तोच खरा शहाणा आहे. आजपासून ठरवा, मी माझ्या अहंकारापेक्षा माझ्या कुटुंबाला जास्त महत्त्व देईल. बदल हा एका दिवसात होत नाही, पण आज घेतलेला एक छोटासा निर्णय आहे ना तुमच्या भविष्यातलं एक सुख नक्कीच परत आणू शकतो. म्हणून जीवनात आपण खूप चुकलो असेल, जीवनात आपण खूप चुक्या केल्या असतील, खूप दुःख भोगलं असेल, पण घाबरून जाऊ नका. हा भगवंत आहे ना तुमच्या जीवनामध्ये सुद्धा कृपा दृष्टी करणार आहे. फक्त प्रेमानं वागा. दुसऱ्याला कधीही दुःख देऊ नका, दुसऱ्याला कधी नाराज करू नका. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आहे ना सुंदरता निर्माण होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमचा भाग्योदय उजळणार आहे. फक्त भगवंतावर अपार विश्वास ठेवा, अपार श्रद्धा ठेवा. एक ना एक दिवस तुमचा सुद्धा दिवस येणार आहे. तुम्हाला आम्ही सांगणार नाही की तुम्ही दत्तगुरूंचीच भक्ती करा. 33 कोटी देव आहेत आपल्या हिंदू पुराणामध्ये आहे ना. सर्व देवांची भक्ती करायला सांगितलेली आहे. तुम्ही त्याच्यातील एक देव निवडू शकता आणि तुमच्या विश्वासू श्रद्धेनं तुम्ही भक्ती अतिशय प्रेमाने करा, निर्मळ मनाने करा. पण तुम्हाला सांगायचं झालं ना दत्तगुरूंची भक्ती का करायची, कारण दत्तगुरू आहेत ना या कलियुगात सुद्धा जागृत भगवंत आहेत. म्हणून आपल्याला दत्तगुरूंची भक्ती करायची आहे. प्रेमानं भगवंताचं नामस्मरण करा. रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा. जर आता तुम्ही नवीनच हे निरूपण ऐकत असाल, तुम्हाला जर कुठे कीर्तन भजन ऐकायला मिळत नसेल, श्रवण करायला मिळत नसेल, तर एक तुम्हाला मी मंत्र देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
हा जरी भगवंताचा मंत्र म्हटला तरी चालेल. नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे तुमच्या व्यवस्थित पाठ राहील ना असा तुम्ही मंत्र म्हणा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना साक्षात्कार घडल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.